या नर्तिकांनी यावेळी वारकऱ्यांनाही ताल धरायला लावला। भजन भक्तिगीतांसह सैराटमधल्या झिंगाट गाण्यावर वारकऱ्यांनी नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला। वारकऱ्यांसाठी प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या रूपात सेवा देत असतो, पण पुणे सोलापूर महामार्गावरच्या कला केंद्रातल्या नर्तिकांनी कला सादर करून या वारकऱ्यांच्या माध्यमातून आपली सेवा विठुरायापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। यावेळी या नर्तिकांनी कधी विठुरायाच्या भक्तिगीतावर ताल धरला तर कधी लावणीही सादर केली। आम्हाला पण असं वाटतं की आम्ही रोजच लावणी सादर करतो लावणी, पण अभंगाची जी गोडी आम्हाला लागली आहे तुकाराम महाराजांच्या पालखीची, ती इतके कलाकार आम्ही भावून गेलो की 2-2 महिने आम्ही रेसल करतोय त्याची, आणि त्याच्यासाठी आम्ही पांडुरंगाचं इथं दर्शन घेतो। आणि लावणीमधून पांडुरंगाच्या चरणी जेवढी आमच्याकडनं सेवा झाली तेवढी आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न केला, आणि पांडुरंगाच्या चरणी आमची हीच विनंती आहे, खूप पाऊस पडू दे आणि सगळे सुखी होऊ दे। गेल्या 26 वर्षांपासून या नर्तिका कला केंद्राच्या माध्यमातून आपली कला सादर करतात आणि या कलेच्या माध्यमातून वारकऱ्यांचा थकवा दूर करायचा प्रयत्न करतात। यावेळी जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातल्या सुमारे 10,000 वारकऱ्यांना भोजनही देण्यात आलं। 2 महिने इथं रेसल करून जुगलबंदीचा एक कार्यक्रम मनोरंजनाचा बसवलेला असतो, त्यातून ते वारकऱ्यांची सेवा करतात। आणि ह्या कला केंद्राचं म्हणजे असं वैशिष्ट्य आहे की कमीत कमी 10,000 वारकरी आम्ही इथे जेवायला घेतो। हा कार्यक्रम सादर केल्यानंतर वारकरी लोक आनंदात आणि खुश होतात, आणि कमीत कमी आमच्याकडे 8 ते 10,000 लोकांच्या जेवणाचा कार्यक्रम बी असतो। त्याच्यातनं सगळे कलावंत फुल नाही तर फुलाची पाकळी ही मदत करतात, आणि हा कार्यक्रम हर वर्षी चांगल्या पद्धतीने पार पाडतात। जसा भाव तसा देव असं म्हणतात। वारकरी आणि विठुरायाबाबतची या नर्तिकांची भावनाही अशीच निस्सीम आहे, हेच त्यांच्या या निस्सीम सेवेवरून दिसून आलं। दौंडहून जावेद मुलाणीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।